नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मनपामध्ये हरिदास महामुने यांची काँग्रेस पक्षाकडून पुन्हा 9 वर्षांनी स्वीकृती सदस्यासाठी वर्णी लागणार का? हरिदास महामुने यांना स्वीकृती सदस्यासाठी काँग्रेस पक्ष संधी देणार का? परभणी महानगरपालिकाचे महापौर व उपमहापौराची पदाची निवड झाली आहे, तर मनपा सर्वसाधारण सभा दिनांक 18 मार्च रोजी होणार असून नंतर स्वीकृत सदस्याची निवड होण्याची शक्यता दिनांक 18 मार्च 2026ला होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपामध्ये हरिदास कोंडीबा महामुने यांची काँग्रेस पक्षाकडून पुन्हा 9 वर्षांनी स्वीकृती सदस्यासाठी वर्णी लागणार का, या मागणीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. वरिष्ठ पक्षाकडे शिफारस करणं असाही सवाल उभा राहिला आहे. एकदा हरिदास महामुने यांना काँग्रेस पक्ष संधी देणार का? व तसेच हरिदास हा सामाजिक कार्यकर्ते देवीदास उर्फ देवाभाऊ महामुने यांचा छोटा बंधू आहे. यापूर्वी 2017मध्ये काँग्रेस पक्षाकडून स्वीकृती सदस्याकरता मागणी केली होती. पूर्वी काही पक्षाच्या नेत्याच्या डावपेचमुळे हरिदास यांची संधी हुकली होती. आता काँग्रेस पक्ष पुन्हा 9 वर्षानंतर संधी देणार का? तर काँग्रेस पक्षात सध्या जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी आहे. पूर्वीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशराव वरपुडकर हे होते. सध्या वरपुडकर भाजप पक्षात आहेत. याकरिता माजी आमदार सुरेशदादा देशमुख हे हरिदाससाठी प्रयत्न करणार का? यापूर्वी 2012मध्ये हरिदासची आई भागूबाई कोंडीबा महामुने यांनी प्रभाग क्रमांक 6मधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होत्या. याकरता हरिदास महामुने युवकाकडे काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी माजी खासदार आमदार लक्ष देणार का, हा सवाल उभा राहिला आहे. देवा महामुने यांनी पाठपुरावा करत हरिदास महामुने यांना स्वीकृत सदस्य करण्यात यावे अशी मागणी केली आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत.